नमस्कार, मी सद्दाम हुसेन मुल्ला SM नेटवर्क प्रस्तुत इचलकरंजी न्यूज टाइम मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। इचलकरंजी महानगरपालिका सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भोंगळ कारभारामुळे इचलकरंजी परिसरातील रस्त्याची अक्षरशः दुरवस्था झाली आहे। जागोजागी मोठमोठ्या खड्ड्यामुळे रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे। नवीन ड्रेनेजचा कॉन्ट्रॅक्ट घेतलेल्या LC इन्फ्रा कंपनीकडून ड्रेनेजच्या टोपणाची पाहणी करण्याकरता JCBच्या साहाय्याने चांगल्या रस्त्याच्या मधोमध खोदकाम केल्यामुळे चांगला रस्ता पुन्हा खराब झाला आहे। त्याचबरोबर विद्युत वाहिनी टाकण्याकरिता असो अथवा एअरटेल वायर टाकण्याचा चांगला रस्ता खोदकाम करून तो खराब करणे। त्याचबरोबर रस्ता केल्यानंतर कळते की पाण्याची पाईप टाकायची विसरून गेलो, पाईप दुरुस्त करायची राहूनच गेली म्हणून खोदकाम करून रस्ता खराब करणे, असे पराक्रम करणे। अधिकारी काही नवीन नाही, त्याचबरोबर आपले नागरिकही काही कमी नाहीत। पाईपलाईन जोडण्याकरता, विद्युत वाहिनी टाकण्याकरता असो अथवा कोणत्याही वैयक्तिक कामाकरिता महापालिका किंवा प्रशासनाची कोणतीही परवानगी न घेता खोदकाम करतात। याकडेही महापालिकेने लक्ष देऊन सदर व्यक्तींच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे। रस्ता खराब झाल्यामुळे अपघातामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होते व अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे। त्याचबरोबर त्यांचा वाहन चालकासह प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे। या बाबतीत काही सामाजिक कार्यकर्ते, माजी लोकप्रतिनिधी सतत पाठपुरावा करून देखील अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत। त्यामुळे रस्त्याला कुणी वालीन आहे की नाही असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत। आमच्या प्रतिनिधीसह पाहत राहा।